लोकशाही लढ्यात कोल्हापूरकर जिंकलेत। कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या वादामुळे निर्माण झालेला संघर्ष आता संपुष्टात आलाय। वनतारा आणि राज्य सरकारमधील करारामुळे हत्तीणीला पुन्हा मठात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे। जनतेच्या एकजुटीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या लढ्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचं मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय। वनतारा आणि नांदणी मठ यांच्यातील कराराच्या प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जाईल, जेणेकरून भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही। अंबानी समूहाने वनतारातर्फे हत्तीणीचा हट्ट सोडल्याने आणि सरकारही मध्यस्थी करत असल्याने न्यायालयाला पर्याय सुचवता येईल। यापुढे हत्तीणीच्या आरोग्याची आणि संरक्षणाची काळजी घेतली जाईल, असंही या बैठकीत निश्चित करण्यात आलंय। पण न्यायालयांनी बरेचदा निराशा केलेली आहे लोकांची अनेक प्रकरणांमध्ये। या प्रकरणात मी म्हणत नाही, आणि कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं न्यायालय सुद्धा महत्त्वाचं असतं, आणि तशा प्रकारचा हत्तीच्या साठी झालेला संघर्ष आणि त्याचा विजय हा महत्त्वाचा आहे। राजूभाऊ शेट्टी असतील, बगाडे सर आहेत, नंतर ते सागरजी आहेत, सगळेच जण सगळ्यांसोबत ज्या ताकदीने सगळ्या धर्माचे लोक उभे राहिले हत्ती परत आणण्यासाठी, त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्यापर्यंत बघायला मिळाल्या नाहीत। आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत आहे। कारण की एक असा अदृश्य घटक जो सत्ता स्थानी आहे, सत्ता स्वतः चालवत आहे, अशा घटकाच्या हातातून हत्ती परत आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे। त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे असं मला वाटतं। आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता कोणत्याही कायदेशीर कटकटी या लोकांच्या मागे लागणार नाहीत। अशा पद्धतीने हत्ती परत देणं हे त्यांना शक्य आहे का, हे जरा डोळे उघडून व्यवस्थित बघावं लागेल। प्रत्येक ओळ वाचून ॲग्रीमेंट मधली काय असेल ती, तशा पद्धतीने हत्ती परत येणं हा मोठा विजय ठरला।